आई आज काय स्पेशल? भरपूर पदराने भरलेली आलूवडी करूया। एक नंबर आई, चालेल। आलूवडी बनवण्यासाठी मी इथे आळूची पानं आणली होती आणि ती स्वच्छ धुवून सुद्धा घेतलेली आहेत। आता ती पानं आपण एका फडक्याने पुसून काढूया। दोन्ही बाजूने आपल्याला ही पुसून काढायची आहेत आणि नंतर त्याच्यावरच्या शिरा काढून घेऊया। शिरा काढल्यामुळे आळूवडीचं रोल करायला सोपं जातं। आता आळूची पानं आपण लाटून घेऊया जेणेकरून या शिरा चांगल्या दाबल्या जातील। आता आपण वाटणाची तयारी करूया। त्यासाठी 20 ते 25 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आलं, 5 ते 6 हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, कढीपत्ता आणि जिरं घालूया। आता हे सर्व साहित्य आपण ठेचून घेऊया, नंतर त्याची बारीक अशी पेस्ट तयार करून घेऊया। तुमच्याजवळ जर मिक्सर असेल तर तुम्ही मिक्सरचा देखील वापर करू शकता। आता हे तयार केलेलं वाटण आपण एका वाटीमध्ये काढून घेऊया। आता आपण आळूवडीच्या मिश्रणाची तयारी करूया। त्यासाठी एक मोठी वाटी बेसन, अर्धी वाटी तांदळाचं पीठ, तयार केलेलं वाटण, चिंच आणि गुळाचं पाणी, पाव चमचा हळद, 1 चमचा घरगुती कोळी मसाला, 1 चमचा धणेपूड, अर्धा चमचा गरम मसाला, 2 चमचे सफेद तीळ, ओवा इथे हातावर चोळून घालूया, चवीपुरतं मीठ। आता हे सर्व साहित्य आपण एकजीव करून घेऊया। सर्व साहित्य एकजीव करून झाले की त्यामध्ये आपण थोडं थोडं पाणी घालून हे मिश्रण तयार करून घेऊया। हे मिश्रण एकदम आपल्याला पातळ देखील नाही करायचं आणि घट्ट देखील नाही। तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपल्याला हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे। अळूच्या पानाच्या उलट्या बाजूला आपल्याला हे मिश्रण लावून घ्यायचं आहे। आता आपल्याला दुसरं पान ठेवायचं आहे आणि त्याच्या तोंडाकडची बाजू खाली ठेवायची आहे। पुन्हा एकदा आपण एकसारखं मिश्रण सगळीकडे लावून घेतलेलं आहे। एक एक करून मी इथे 5 पानं घेतलेली आहेत आणि त्यांना सुद्धा लावून घेतलेलं आहे हे मिश्रण। आता आपण दोन्ही बाजूने कडेकडेने हे दुमडून घेऊया आणि त्यावर सुद्धा हे मिश्रण लावूया जेणेकरून हे रोल सुटणार नाहीत। आता इकडे आपल्याला घट्ट दाबून असा रोल हा तयार करायचा आहे। अजिबात पोकळी राहता कामा नये। इकडे आपला आलूवडीचा रोल देखील तयार झालेला आहे आणि रोल झाल्यावर त्याच्या दोन्ही टोकांना आपण हे असे मिश्रण लावून घेऊया। आता आपण चाळणीला तेल लावून घेऊया आणि आळूवडीच्या रोलला सुद्धा तेल लावून घेऊया जेणेकरून ते रोल एकमेकांना चिकटणार नाहीत। इकडे आपलं तेल सुद्धा लावून झालेलं आहे। आता आपण ते चाळणीत ठेवूया आणि एकीकडे पाणी सुद्धा उकळलं गेलेलं आहे। आता आपण 20 ते 25 मिनिटे हे वाफवून घेऊया। जेव्हा तुम्ही ह्या आलूवड्या वाफवताना त्याचा सुगंधच वेगळा येतो। आपल्या इकडे 15 ते 20 मिनिटात आलूवड्या वाफवून झालेल्या आहेत आणि सुगंध पण मस्त असा येतोय। आता आपण ह्या आलूवड्या एक एक करून कापून घेऊया। तुम्ही इकडे बघू शकता एक सुद्धा आलूवडी आपली चिरली गेली नाही आणि पदर तर बघाच एक नंबर सुटलेले आहेत। आता गरम गरम तेलामध्ये आपण ह्या आलूवड्या फ्राय करून घेऊया। जर तुम्हाला आलूवडीची रेसिपी आवडली असेल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। अशाच नवीन रेसिपीसाठी पुन्हा भेटूया। धन्यवाद।